आता ना मी माझी मुलं फुटबॉल खेळत जातात शनिवार रविवार टॉर्नामेंटसाठी. आणि मी जेव्हा जातो तर लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात. माझं नाव सुद्धा माहिती नसतं त्यांना. बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोनी सुद्धा मला दिलेली आहे. त्यासाठी मी शोचा अत्यंत आभारी आहे. आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? तुमचं आणि प्रेक्षकांचं एक वेगळं नातं निर्माण झालंय, त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? नाही, तेच अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होता. तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात. आणि कधी कधी मला वाटतं का हे हा तर माझ्यापेक्षा चांगला करतो रिव्ह्यू. कारण ते एवढे इन्वॉल्ड असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, ते एक इमोशन आहे. आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्टेड असतात. आणि मला वाटतं की ते ह्या शोची एक विक्ट्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित. आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच. आणि त्यांच्या रिॲक्शन पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की मी हा प्रश्न उचलणार आहे. परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो.